नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. 2026 अक्षय तृतीया कधी आहे? 19 एप्रिल की 20 एप्रिल? या शुभ मुहूर्तावरच करा सोने खरेदी. जाणून घेऊया शुभ मुहूर्त. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मात अक्षय तृतीया हे अतिशय शुभ असा दिवस मानला गेलेला आहे. कारण हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त म्हणून हा दिवस मानला जातो. हा दिवस म्हणजे केवळ सोने खरेदीसाठी नाही, तर नवीन कार्यासाठी सुद्धा अत्यंत फलदायी आणि महत्त्वाचा उपयोगी दिवस असा मानला गेलेला आहे. तर 2026 अक्षय तृतीया आपण कधी करायची आहे? 19 एप्रिलला की 20 एप्रिलला? जाणून घेऊया याची माहिती. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असा दिवस म्हणजे अक्षय तृतीया होय. तर हा दिवस आपण वैशाख शुद्ध तृतीयाला हा दिवस आपण साजरा करत असतो. हा सण जीवनात सुख, समृद्धी आणि संपत्ती हा दिवस घेऊन येत असतो. या दिवशी आपण केलेले दान आणि खरेदी ही आपल्याजवळ अक्षय राहते, म्हणजे याचा कधीही नाश होत नाही अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर असा दिवस याचा प्रारंभ कधी आहे, या तिथीचा प्रारंभ कधी आहे याची माहिती आता आपण पाहूया. तर 2026मध्ये अक्षय तृतीया ही रविवारी 19 एप्रिल 2026 रोजी ही सकाळी 10:49 सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती ही 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 संपणार आहे. तर अशी ही अक्षय तृतीया आपण 19 तारखेलाच आपण साजरी करणार आहे. आता त्याचं कारण म्हणजे हिंदू सण आपण तिथीनुसार आपण साजरे करत असतो. कोणतीही ज्या तारखेचा सूर्योदय असतो त्या तिथी त्या दिवशी आपण साजरा करत असतो. मात्र अक्षय तृतीया तिथी ही 19 तारखेला नाही, तर 20 एप्रिलला सूर्योदय पाहणार आहे. 19 तारखेलाच आपण साजरी करणार आहे. त्याचं कारण म्हणजे हा सण दिवसाच्या पूर्वार्धात आपण साजरा करत असतो. खरेदीसाठी सकाळची वेळ ही योग्य मानली जाते. तसेच अक्षय तृतीयाला आपण पूर्वजांना आपण जेवायला सुद्धा आपण सकाळच्या वेळेतच म्हणजे 12च्या पुढे आपण जेवायला घालत असतो. त्यामुळे आपण हा सण 20 तारखेला हा सण फक्त काही मिनिटातच आहे, म्हणजे सकाळी 7:26 ती संपणार असल्यामुळे आपण हा सण 19 तारखेला साजरा करणार आहे. तर यालाच पूर्वाह व्यापिनी किंवा पूर्वार्ध व्यापिनी असे म्हटले जाते. कारण सकाळी ही वेळ सूर्योदयाला जर नसली तरी पूजा करण्यासाठी आणि पूर्वजांना जेवणासाठी ही वेळ योग्य मानली जाते. त्यामुळे आपण 19 तारखेलाच आपण अक्षय तृतीया ही आपण साजरी करणार आहे. तर अक्षय तृतीयाला आपण सोने खरेदी करत असतो. सोने चांदी खरेदी करणे हे अतिशय शुभ असे मानले गेलेले आहे. तर असे हे आपण अक्षय तृतीयाला आपण सोने कधी खरेदी करायचे आहे, कोणत्या शुभ मुहूर्तावर खरेदी करायची आहे याची माहिती पहिल्यांदा आता आपण पाहूया. तर अक्षय तृतीयाला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ आपण मानत असतो. तर ही अक्षय तृतीया ही 19 तारखेला सोने खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे. 20 तारखेला सकाळी 7:26 संपणार असल्यामुळे आपण 19 तारखेलाच आपण सोने चांदी खरेदी करणार आहोत. तर आता त्याचा मुहूर्त कोणता, शुभ मुहूर्त कोणता याची माहिती पाहूया. तर सकाळचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:10 ते दुपारी 12:25 हा पहिला शुभ मुहूर्त आहे. या वेळेत आपण सोने खरेदी केली तरी चालते. तसे संध्याकाळचा सुद्धा मुहूर्त आहे.
तो दुपारी 4:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ह्या शुभ मुहूर्तावर सुद्धा आपण सोने चांदी खरेदी केले तरी अत्यंत शुभ मुहूर्त असा मानला गेलेला आहे. तर ह्या सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरच आपण सोने खरेदी करायचे आहे आणि आपण लक्ष्मी माता कुबेर यांना आपण प्रसन्न करून घ्यायचे आहेत. तर अशी ही अक्षय तृतीयेला आपण सांगितलेल्या वेळेतच आपण सोने चांदी आपण अवश्य खरेदी करा. अक्षय तृतीयेलाच अतिशय महत्त्वाचा दिवस, शुभ दिवस असा मानले गेलेला आहे. कारण याच दिवशी परशुराम जयंतीसुद्धा आपण ह्या अक्षय तृतीयेलाच आपण साजरी करत असतो. तसेच याच दिवशी आपण भगवान विष्णूचे 6वे अवतार भगवान परशुरामाचा जन्म यावेळेसच झालेला होता. म्हणून आपण या दिवशी आपण परशुराम जयंतीसुद्धा साजरी करतो आणि अक्षय तृतीयासुद्धा त्या दिवशीच आपण साजरी करत असतो. तसेच ह्या अक्षय तृतीयालाच त्रेतायुगाचा सुद्धा आरंभ झाला होता. आता त्रेतायुगाची सुरुवातसुद्धा ह्या अक्षय तृतीयेला सुरुवात झाली होती. त्यामुळे त्याचे महत्त्व अतिशय आहे. तसेच याच दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशीच माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरल्या होत्या. त्यामुळे अक्षय तृतीयाला अतिशय महत्त्व आहे. तर अशा ह्या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करा आणि लक्ष्मी माता कुबेर यांना प्रसन्न करून घ्या. तर अशी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.